तांदळाचा आणि ओल्या नारळाचा वापर करून आपल्याला ही खांडवी तयार करायची आहे। चवीला अप्रतिम लागतेच, त्याचबरोबर पौष्टिक आणि हेल्दी देखील आहे। नागपंचमीच्या नैवेद्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो। तर योग्य आणि अचूक प्रमाणासह आपल्याला खांडवी तयार करायची आहे। खांडवी तयार करण्यासाठी एकाच वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेले आहे। 1 वाटी आपण बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। 1 वाटी मी या ठिकाणी किसून घेतलेला ओला नारळ घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण 1 वाटी या ठिकाणी सुवासिक बासमती तांदूळ घेतलेला आहे। ज्या तांदळाला छान सुवास आहे तो तांदूळ आपल्याला खांडवीसाठी वापरायचा आहे, त्यामुळे खांडवीला आणखीनच छान चव येते। तर तुमच्याकडे लांब दाण्याचा बासमती तांदूळ असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता। मी या ठिकाणी बासमती तांदूळ घेतलेला आहे, याला छान सुवास आहे। तर वेळ असेल तर तुम्ही हा तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून घेऊ शकता, किंवा ओल्या कपड्याने हा तांदूळ तुम्ही पुसून घेऊ शकता, किंवा एखाद्या ओल्या कपड्याने तुम्ही हा तांदूळ पुसून घेऊ शकता। हलकासा ओला कपडा मी घेतलेला आहे आणि या ओल्या कपड्याने मी हा तांदूळ पुसून घेत आहे। तांदूळ मी छान स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे। आता आपल्याला या ठिकाणी मिक्सरचा एक जार घ्यायचा आहे। जाडसर असा आपल्याला हा रवा तयार करून घ्यायचा आहे। उपमा बनवण्यासाठी आपण जो जाड रवा वापरतो सेम त्याच पद्धतीचा आपल्याला हा तांदळाचा रवा तयार करून घ्यायचा आहे। इडलीसाठी जो आपण तांदळाचा रवा वापरतो तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। अशा पद्धतीने जाडसर असा याचा रवा तयार करून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, जो जाड रवा आहे तो सेम त्याच पद्धतीचा आपला हा तांदळाचा रवा तयार झालेला आहे। आता आपल्याला गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे। एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 3 वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। गुळाला आपण चमच्याने एकदा छान मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे। गुळाचा आपल्याला या ठिकाणी पाक न तयार करता फक्त आपल्याला गूळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। एका गॅसवरती आपल्याला गुळाचं हे पातेलं ठेवायचं आहे आणि दुसऱ्या एका गॅसवरती आपल्याला तांदळाचा हा रवा भाजून घ्यायचा आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकलेला आहे। यामध्ये आता आपल्याला तयार केलेला तांदळाचा जो रवा आहे तो रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा आपल्याला कमी गॅसवरती छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। तांदळाच्या रव्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान खमंग असा हा तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे। तांदळाचा रवा आहे तर भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। एक 2 ते 3 मिनिटांमध्येच आपला हा तांदळाचा रवा छान भाजला जातो। परत यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेत आहे। एकूण मी यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। कमी गॅसवरती सतत हलवत खमंग असा भाजून घेतलेला आहे। तांदळाच्या रव्याचा रंग बदललेला आहे। बघू शकता तुम्ही, पहिल्यापेक्षा याचा रंग आता थोडासा वेगळा दिसत आहे। तांदळाचा रवा छान भाजल्यामुळे आपल्या खांडवीला चव छान येते, त्यामुळे आपण हा तांदळाचा रवा छान कमी गॅसवरतीच भाजून घेतलेला आहे। आता आपला जो गूळ आहे तो देखील पाण्यामध्ये व्यवस्थित असा विरघळलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे। तयार झालेलं जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या होऊ द्यायचे नाही, चमच्याने आपल्याला छान याला ढवळत राहायचं आहे। गुळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आहे। चमच्याने आता आपल्याला याला सतत ढवळत राहायचं आहे आणि यामध्ये काही गोळे झाले असतील ते आपल्याला चमच्याने फोडून घ्यायचे आहेत। मिश्रण आपण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खवून घेतलेलं ओलं नारळ टाकून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी 1 वाटी ओलं नारळ टाकून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अर्धी वाटी देखील यामध्ये नारळाचा वापर करू शकता। मी थोड्या मोठ्या किसणीने हा नारळ किसून घेतलेला आहे। बारीक किसलेला नारळ आवडत असेल तर तुम्ही बारीक किसणीने हा नारळ किसून घेऊ शकता। मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणावरती आपल्याला झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिट याला छान वाफवून घ्यायचं आहे। मध्ये झाकण उघडून आपल्याला याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपले हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जातं आणि बुडाशी करपणार देखील नाही। मध्ये मी एकदा झाकण उघडून याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत आपण यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे। मिश्रणाचा एक छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। मी यावरील झाकण काढून घेतलेलं आहे। आता हे आपले जे खांडवीचे मिश्रण आहे ते एकदम छान असं शिजलेलं आहे। एकदम छान मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे। आपले जे मिश्रण आहे ते कढई सोडत आहे, छान याचा गोळा तयार होत आहे। खांडवीसाठी आपले हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर, जायफळ पावडर आणि त्याचबरोबर आपल्याला सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे। तर मी एकत्रितच सर्व पावडर तयार करून घेतलेले आहेत। थोड्या प्रमाणामध्ये असल्यामुळे मिक्सरला बारीक होत नाही, त्यामुळे मी एकत्रितच ह्या पावडर बारीक करून घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे सुंठ नसेल तर तुम्ही अद्रक देखील यामध्ये थोडीशी किसून घालू शकता। मिश्रण आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये सुंठ पावडर, जायफळ पावडर आणि वेलची पावडर टाकल्यामुळे या खांडवीला आणखीनच छान स्वाद येतो। आता आपल्याला याच्या वड्या तयार करायच्या आहेत। खांडवीचे मिश्रण आपल्याला ज्या ताटामध्ये सेट करून घ्यायचं आहे त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तयार झालेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। अजिबात कढईला चिटकलेलं नाहीये। ताटामध्ये सर्व मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे। एखाद्या वाटीने किंवा एखाद्या पेल्याने आपल्याला हे मिश्रण छान पसरून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपल्याला एक लेवल करून घ्यायचं आहे।
खाऊन घेतलेलं थोडंसं ओलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. ते देखील आता आपण चमच्याने दाबून सेट करून घेतलेलं आहे. याच्या ज्या कडा आहेत त्याला आपण चमच्याने व्यवस्थित दाबून सेम एक लेवल करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. मिश्रण गरम असतानाच मी याच्या वड्या कट करत आहे. तुम्ही हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याच्या वड्या कट करू शकता. मिश्रणाच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहेत. चौकोनी आकारामध्ये मी याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे. आता आपल्याला याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. ताटामधून आपल्या वड्या सहजच निघत आहेत. अजिबात खाली चिटकलेल्या नाहीत किंवा तुटत देखील नाही आहेत. मऊ लुसलुशीत हेल्दी पौष्टिक अशी आपली ही खांडवी तयार झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर. चवीला तर खूप मस्त लागते. त्याचबरोबर यामध्ये सुंठ पावडर टाकलेली आहे, त्यामुळे सर्दी खोकल्याचा तो त्रास देखील आपल्याला होणार नाही. तर एकदम मस्त अशी आपली ही खांडवी तयार झालेली आहे. तुम्हाला मी एक खांडवी तोडून देखील दाखवत आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी स्वातीस मराठी रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळण्यासाठी बेल बटनला देखील प्रेस करा. भेटूया तशाच एका छानशा नवीन चटपटीत आणि मस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.